प्रकृतिम् तुरीयम् यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यम्। धर्म संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतरतो। संभवामी युगे युगे। विश्वाच्या कल्याणाकरता धनुर्धारी अर्जुनाला जो उपदेश केला ती गीता भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य वाणीतून ती प्रकट झाली, म्हणून ती भगवद्गीता, जिचं आचरण केल्यास आज साऱ्या विश्वाचं कल्याण होऊ शकतं। भगवद्गीतेवर आधारित संभवामी युगे युगे। नृत्यालीचा आविष्कार लक्षात राहील युगे युगे। लेखन सुंदर, नृत्य सुंदर, सादरीकरण लुभावणार। लेखन सुंदर, नृत्य सुंदर, सादरीकरण लुभावणार। साक्षात कुरुक्षेत्रावर आम्हा घेऊन जाणार। एक एक शब्द, एक एक प्रसंग, एक एक शब्द, एक एक प्रसंग जागीच खिळवून ठेवणारे, साक्षात त्या त्या प्रसंगांचे दर्शन आम्हा देणारे। मना भावले तना भावले, देह भान विसरले। मना भावले तना भावले, देह भान विसरले। कलियुगातून द्वापार युगात होते जाऊन पोहोचले। सारा रंगमंच होता झाला कुरुक्षेत्र साक्षात। सारा रंगमंच होता झाला कुरुक्षेत्र साक्षात। संजयचे नेत्र लाभले नि आम्ही पाहिले प्रत्यक्षात। प्रत्येक प्रेक्षक अर्जुन झाला। प्रत्येक प्रेक्षक अर्जुन झाला होता जणू। भगवद्गीतेचे ज्ञानाचे अमृत होते तिथे जणू। शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे खूप। शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे खूप। कृष्ण लीलेचा तिथे होता गंधित असा धूप। नाट्य सुरू झाले आणि कधी होते संपले। नाट्य सुरू झाले आणि कधी होते संपले। कळले सुद्धा नाही आम्हा, निशब्द होते झाले। चुकीलाही प्रवेश नव्हता, सार घडलं तसं। चुकीला ही प्रवेश नव्हता, सार घडलं तसं। प्रत्येक पात्र त्या त्या रंगात नाहत होतं जसं। भगवद्गीतेच्या रंगात जणू सारे प्रेक्षक रंगले। भगवद्गीतेच्या रंगात जणू सारे प्रेक्षक रंगले। रंगमंचावर न्हाऊन नंतर स्वप्न होते संपले। वास्तवाचे भान आले तेव्हा खरे जाणवले। वास्तवाचे भान आले तेव्हा खरे जाणवले। कुरुक्षेत्रावर जाऊन पुन्हा जागेवर स्थिरावले। सारे होते स्वप्नवत असे। सारे होते स्वप्नवत असे। नव्हते पाहिले ना घडेल। संभवामी युगे युगे। संभवामी युगे युगे। असेच मना झाले।
ही कविता स्वयंरचित असून ही लिहिली आहे चंद्रकांत सीताराम जांभोटकर यांनी.